हाय कौन पण है ये साला कर क्या रहा है यहाँ पे। तो हेलो गाइस, स्वागत है आपका एक और नए ब्लॉग में, ब्लॉग नंबर 2। तो गाइस आज हम जा रहे हैं साइड एगड़ी रात के अंधेरे में भूत देखने। भूत दर्शन को एक किस्सा सुनाने का साईट टेकडी का। काय झालं होतं बाबा, असं काय किस्सा आहे तुला तिथे गेल्यानंतर सांगेन मी काय किस्सा होता काय. तर गाइस आम्ही एक नवीन प्लॅन बनवलेला आहे। आता शुभमला आम्ही शुभमला सोडून देणार आहे साईड एकडीला आणि इकडे येऊन फोन वगैरे बंद करून टाकणार आहे सगळं। हे आमच्या 5 जणात आहे, अजून एक जणाला सांगायचं आहे आणि शुभमला आम्ही साईड एकडीला सोडून देणार आहे। आजचा ब्लॉग फक्त शुभमसाठी, आजचा ब्लॉग शुभम जाधव साठी आहे। हा शुभम जाधव खूप मगर लाडले गाइस, अंधेरा देख सकते हो आप, अंधेरा देख सकते हो आप, पूरा अंधेरा ही अंधेरा। हे बघा आम्ही सगळे चाललेलो आहे पूर्ण हा माणूस घाबरत नाही कधीच। शुभम इकडे बघ, आम्ही सगळे चाललेलो आहेत आता। भाव यार तुम्ही कुठे बी नका घेऊन चालू, नाही टाइम आहे का यार। सगळे म्हणताय तिथं वर जाऊन बसायचं आता ह्या टाइमला, एवढ्या रात्रीचं। एक तर पहिलेच एवढी फाटू लागली। गाइस तुम्ही आवाज ऐक, ही तर वाईट टाकी। हा ते व्हाईट टाकी पर्यंत शुभम जर जाऊन टच करून आला त्या टाकीला तर शुभमला 200 रुपये देऊ आम्ही. टच करून नाही केलं तर जेणे देईन त्याचे 12। दिसतोय का तो? नाही गेला जो तिकडं। मी म्हणतोय यार तुम्ही चावी काऊन दिली पण त्याला तुम्ही? मेंगल म्हणलो तुम्ही, ज्याची हँडल लॉक नाही ना ती द्या म्हणलं। त्यांनी मनावर घेतलंच वाटतं चावी घेऊन यायचं। ज्याच्याला सोडून फोन लागत नाही का? फोन बंद केलं त्याने? अरे चुत भाऊ बघून यायचं का आपण सगळेजण? नाही रे बैल चला। अरे पण आपण सगळे जाऊ, सगळे जाऊ, सगळे जाऊ, नाही सगळे जाऊ, नाही सगळे जाऊ, चला सगळे जाऊ आपण। ए शुभे, जतीन, शुभम, ए जतीन, शुभम, टॉर्च मार। हे बाय मी फोन सोडून पळून जाईन बरं का इथंच। ए शुभ्या माझ्याकडे करून रे, नाही पाटील बरं का आता। चला ए आम्ही चालले जाईन बरं का मग घरी। शुभे बघा गाणे बाकी भैया मी जाणार आतमध्ये येणार नाही कारण हे सोप्यात नाही रे। चल रे। अरे पण त्या सोबत येईल, सोबत जाईल। अरे सोडून कसं जाऊ शकतो आपण त्यांना? माहिती का? अरे तू अजून एखादी स्टोरी नको पैदा करू आता, चल बरं का बाबा। कसं वाटतंय? कसं वाटतंय? अरे तुम्हाला माहिती आहे पहिली गोष्ट, मला पाळता बी येत नाही भाई डायरेक्टली। सोप्याची फाटली म्हणून सोप्याची डायरेक्ट बंजारा बाहेर आली, मराठी हिंदी सगळं गायब झालं त्याचं। हे आमच्या तू कोण एकटा फिरायला? बाहेर गाडी आली आहे, सोप्या कोणच तरी आर्मी वाले धरते बरं या डोंगरात आहे ते। मी डायरेक्ट माझ्या समोर जरा पळत फिरत आलो, मी डायरेक्ट कान पट्ट्या चालून टाकीन बरं का त्यांच्यावर। भैया इमानदारी आता फाटून 4 झालेले, ते आटकून लपले का कुठे गेले मला काही कळत नाही।
नाही आता जे काही होईल सगळं ब्लॉग मध्ये होईल. मेलेत मेले पुरे मी एकटा जिवंत झालं पाहिजे, ब्लॉग अपलोड करून टाकीन. जत्या शुभे जतीन सोप्याने बल्लीच हातात घेतली. सगळं घेऊन जातो मी आज. चल तू घरीच तर दोघांनी पण फोन बंद केलेला आहे आणि कुठं गेले तर आम्हाला काहीच माहिती नाहीये. आम्ही ए बाबा मी काय म्हणतो आपण चालले वर. इकडून गेले असेल ते, बाहेर गेले ते. अरे ते प्लस मध्ये काय त्यांच्याकडे गाडीत चावी आहे ना, म्हणून ते आपली मजा घेत आहे माहितीये का. गाडीत चावी नसती ते गाड फाटली. इथंच लपून पहा. हाय गाईस. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. मेरा चैनल का नाम द लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. ओके तो भी ब्लॉगर दिसला मला द नीरज. लांब लांब पर्यंत टॉर्च जाती गाडीची, काही विषय नाही. ते टाकीजवळ मार ते तिकडे नाही जाणार एवढं लांब. ते एवढं लांब नाही जाणार, त्यांच्या एवढं गाडीत दम नाही एवढं लांब जायचं. आता दोघांनी पण फोन स्विच ऑफ केलेले किती वेळचे. आम्ही आलेलो आहे आता जर अर्ध्या तासाच्या आत जर ते भेटले तर ठीक. मी फोन लावलेला आहे गाईज. आता आमचे रोल ऐक ना. अरे आम्ही ब्लॉग बनवायला आलो होतो बरं का. आणि ते शुभ्या मी सांगतो दोन ऐक ना भाई. हॅलो, अरे आम्ही सैटिकडे आलो हा ब्लॉग बनवायला. ते शुभ्या गेला आतमध्ये हा जंगलात. ते जंगलात गेला आणि त्याच्या गेला त्याच्या हा आतमध्ये गेला आणि त्याला जात्या सापडायला गेला. जात्या म्हणे मी घेऊन येतो आणि जात्यात गेला आणि दोघांचे मोबाईल स्विच ऑफ आहे. कमीत कमी अर्धा तासपासून सापडतोय यार. इथं चेवमंडी जवळ आहे म्हणा तू. आलेलो आहे आम्ही. ते मारणार मायची शपथ भैया. इतकं परेशान केलं, रोड लय फिरलो गाडी जंगलात फिरायला आणि भाई बी नाही भाई. सेवामल्ली जवळ आहे म्हणा. आम्ही सगळे आता परत शोधायला निघलेलो आहे. आमचे 3 जण समोर गेलेले आहेत. आम्हाला ते काहीच कळत नाही आता काय करावं काय नाही. हे बघा गाडी अजून पण इथंच आहे. गजलरच्या अलीकडं आला असेल शुभ्या त्यांच्याकडं. शुभ्या आला काय खरं सांगा ना. अरे निघ, पण व्हिडिओ कॉल चालू ठेव, आम्ही मध्ये जातो तोपर्यंत. अरे मायची शपथ भैया. फाटून 4 तर झालेली आता. गाडी तो पटे पर नवा बिना हटे. त्याचा एकाचा फोन लागले. आबे त्या फोनवरून जातील फोन लाव लवकर अर्जंट मध्ये. तेच फोन लागला. अरे कुठे इमानदारीने सांग बरं का जात्या. पुरे गावातून पोरण बिर यायले इतकं मारायला लावेल ना भेटल्यावर बहिंचोद. बरं ते टावर टाकी दिसतंय का तिकडे? टावर टाकी काही दिसतंय का तुला. अरे तू ये बोल. टावर टाकी काही दिसतंय का तुला? आम्ही टावर वर जातो म्हणा, टॉर्च मारतो direct. हा हॅलो, अरे माय मजाक नको करूची ना. अरे ज्या मजाक नको करू बोल. टॉर्च लाव त्या फोनची टॉर्च लाव. मी जा ना, मी पाठू लागली. वर जाऊन टॉर्च मारा. टॉर्च मार टॉर्च. बाप शपथ फाटेली बरं का आता. फाटून डायरेक्ट 4 झाले. मला तर हसायला पण येतंय, रडायला बी येतंय. काय करू मलाच कळायला नाही. मारीन बहीण नाही मारलं ना बहिंचोद राहिलं काय.
गाईस तुम्ही कुत्र्याचा आवाज आहे का? कुत्र्याचा आवाज तर इकडून येतोय म्हणजे इकडेच कुठेतरी लपलेले गाईस ते. ये पाय ये पाय ये पाय एक सापडला. कोण आहे? हाय कोण पण आहे? ए जाते ए जाते उलटा टॉस कर ना तोंडावर. जाते शुभ्या कुठे? इमानदारीने सांग. आणि ते बैलचं बोलणं भेटलंच नाही मला. फोन कोण स्विच ऑफ केला तू? फोन स्विच ऑफ नव्हता माझा, फोन चालूच आहे माझा. तरी कार चालला गेलता माझ्या नेटवर्कच्या. अरे याला भूतपीत काही लागलेले काय? पाय रे एकदा. असं गेलो मी असं फिरून आणि तिकडे गेलो शिवायच्या मागं मागं पण आणि शिवायला गायब. शुभेश फोन लागला आता घ्या आता भुलला. आता शेंटेंटच्या नाव खाली पुरा कण घे चालले गेलेले आमचं आता. याच्यानंतर बॅन येतो आमच्या ब्लॉक मध्ये. आमच्या नावाने रडले असते ना, हे जर मेले असते ना मी 100% ब्लॉग अपलोड केला असता. मग चल यार सोप्या त्याच्या सोप्या चालणार. त्याला भैया नाही कण पट्ट्या मारल्या ना मग बोल त्याला. आता मेला आता मेला. आहे का गाडी जवळ? हे भेटलं. माझ्या करायला चुत तुझ्या फिरायलो आम्ही माय घाल्या पुऱ्या गावातून पोराला फोन लावले. ते फोन चेक कर. पुऱ्या पोराला तिकडून फोन लावले. हमको मिटा सके ये जमाने में दम हो तुम्ही अक्कल एक तुम्हाला नाही घर. मारते तुमची गाडी. चला बुलटे होतो गाईस. आमचा प्रँक पडलेला आहे आमच्यावर भारी. ह्याच्यानंतर कोणावर प्रँक करायच्या आधी आम्ही 10 वेळेस विचार करणार आहे. कसं वाटतंय स्वप्नील? काय चिरली ना?